होम बेकरची अवस्था बघा कशी असते. अक्षरशः मी तोंडाला पॅक लावून हा केक बनवत होते, कारण मला नेक्स्ट डे जायचं होतं ठाण्याला एक प्रोग्राम अटेंड करण्यासाठी. आणि नेमकं मला ह्या केकची ऑर्डर आली. मी नाहीच बोलत होते या ऑर्डरसाठी, पण त्या ऐकायलाच तयार नाही. त्यांनी मला पेमेंट पण केलं होतं आणि मग माझ्याकडे ऑप्शनच नव्हता, हा केक मला करावाच लागणार होता. म्हणून मी हा रात्रीच केक बनवायला घेतला. त्या दिवशी रात्री मी केक हा बनवून फ्रीजला ठेवला होता आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की नेक्स्ट डे एक 8 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही हा केक बॉक्समध्ये ठेवा, कारण जास्त वेळ केक जर फ्रीजमध्ये असाच ओपन राहिला तर त्याला क्रॅक्स जातात. त्यामुळे ही काळजी घ्यायला विसरायचं नाही. त्या दिवशी मला जे जसं सुचत गेलं ना केकमध्ये तसंच मी करत गेले. खरं तर मुलाच्या वाढदिवसाचा केक असतो ना, तेव्हा काहीच सुचत नाही की काय डिझाईन बनवायची. तर मी इथे अगदी सिम्पलच आपली जी वुडन नाईफ असते ना, त्याच्या साहाय्याने सगळी डिझाईन रेडी केलेली आहे. त्यानंतर मी याच्यावर रोजेस काढले, स्टार नोझलने काहीतरी स्टार्स वगैरे आणि मोदक नेझलने पण काहीतरी असं वर्क केलं त्याच्यावर. आणि सिम्पलच मी केक रेडी केला. याच्यावर मी फॉक बॉल पण लावले होते. पुन्हा आपलं जे टॅग आहे हॅपी बर्थडेचं ते पण लावलं होतं. बॉर्डर मारून घेतली. बॉर्डर मारताना मी साईड क्लीन करायचे विसरले होते, ते पण करून घेतलं. आणि फायनली हा केक रेडी केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा केक नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.